नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही मधील प्रात्यक्षिक क्रमांक 1 पूर्ण करणार आहोत। या अगोदरच आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तुम्हाला जर नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। ती लिंक अभ्यासा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। बघा, त्या अगोदर पहिल्या पेजवर प्रयोगशाळेतील साहित्य असे नाव देण्यात आलेले आहे आणि तुम्हाला या साहित्यातील घटकांचे नाव लिहायचे आहे। आपण नाव लिहून घेतलेली आहे। ढोबळ जुळवणी, सूक्ष्म जुळवणी, नेत्रिका, बिंबिका, काचपट्टी, पडदा, आरसा। प्रात्यक्षिक क्रमांक 1 शीर्षक न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासणे। साहित्य देण्यात आलेले आहे। आपल्याला आकृती काढायची आहे। 3 कृतींच्या संदर्भात आपल्याला आकृती काढायची आहे। पहा, या ठिकाणी जी पहिली आकृती दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आकृती काढायची आहे। चंचुपात्र, चंचुपात्रात वाळू दाखवायची आहे। त्यावर फुट्टा, मध्यभागी 5 रुपयाचे नाणे आणि फुट्ट्याला टिचकी मारताना तुम्हाला त्या आकृतीमध्ये दाखवायचे आहे। जो दुसरा चौकोन आहे हा चौकोन, त्या ठिकाणी तुम्हाला ही आकृती काढायची आहे। टेबल दाखवायचा आहे, 2 ठोकळे दाखवायचे आहे, लाकडी ठोकळा, लोखंडी ठोकळा, दाट चिक्कल आणि पसरट भांडे। अशा पद्धतीने तुम्ही आकृती काढायची आहे। तिसऱ्या चौकटीत तुम्हाला अशा पद्धतीची आकृती काढायची आहे। फुगवलेला फुगा, सपाट फुगा आणि रबरी नळीचा तुकडा। अशा पद्धतीने 3 आकृत्या तुम्ही काढायच्या आहेत। कृती क्रमांक अ, पुढे कृती क्रमांक आ, कृती ई आणि पुढे आहे निरीक्षण। पहिला प्रश्न, वरील 3ही कृतींची काळजीपूर्वक निरीक्षणे करा व होणारे बदल नोंदवा। 1. फुट्ट्याला टिचकी मारल्यावर फुट्टा उडून त्या दिशेने गतिमान होतो, परंतु जडत्वामुळे नाणे फुट्ट्याबरोबर पुढे जात नाही, ते चंचुपात्रात पडते। दुसऱ्या कृतीवरून निरीक्षण दिलेले आहे। लोखंडी ठोकळ्याचा ठसा लाकडी ठोकळ्याच्या ठशापेक्षा जास्त स्पष्ट व खोल दिसतो। आणि तिसऱ्या कृतीवरून निरीक्षण दिलेले आहे। रबरी नळीवरील बोट काढताच फुगा नळीसह पुढे वेगाने गतिमान होतो, क्वचित प्रसंगी अग्निबाणाप्रमाणे उडू लागतो। अनुमान 1. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेवरील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते। 2. सवेग परिवर्तनाचा दर बलाशी समानुपाती असतो आणि सवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते। हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे। 3. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा विरुद्ध असतात। हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे। बहुपर्यायी प्रश्न 1. अग्निबाणाच्या प्रक्षेपणात न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम वापरला जातो। आपण उत्तरांसहित वाचू। 2. कृती क्रमांक 1 करत असताना नाण्याच्या जडत्व गुणधर्मामुळे ते चंचुपात्रात पडले। 3. क्रिया व प्रतिक्रिया बलांसाठी परिमाण समान व दिशा विरुद्ध असतात। 4. बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक थोडी मागे सरकते, या सरकण्याला प्रतिक्षेप म्हणतात। 5. सवेग बरोबर वेग गुणिले वस्तुमान। पुढे आहे प्रश्न 1. प्रयोगशाळेत न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही इतर कोणकोणत्या कृती सुचवाल? 1. पहिला नियम, एक हॉवरक्राफ्ट तयार करणे आणि ते घर्षणाशिवाय कसे हालचाल करू शकते ते दाखवणे। दुसरा नियम, एक संगमरवरी आणि कागदाचा तुकडा टाका, ते सारख्याच वेगाने पडतात
परंतु संगमरवरी वस्तुमान जास्त असल्यामुळे ते अधिक जोराने आदळते. दुसरा प्रश्न, न्यूटनच्या गतिविषयक नियमांवर आपल्या दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे स्पष्ट करा. 1. जोपर्यंत चालक गाडी किंवा सायकलला ब्रेक लावण्यासाठी ब्रेकमधून घर्षण शक्ती लागू करत नाही तोपर्यंत सायकल किंवा गाडी फिरत राहील. 2. पंख्याच्या पात्याची गती. 3. सतरंजी झटकणे. 4. कॅरम खेळणे. 5. उंच उडी मारणे. आणि 6. बंदुकीतून गोळी झाडणे. तिसरा प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक नियम दैनंदिन जीवनातील एकाच उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, जडत्व आणि जडत्वापासून विचलनाचा प्रतिकार त्याच्या वस्तुमानानुसार बदलतो. एखाद्या व्यक्तीला अंथरुणातून उठवण्यासाठी शारीरिक श्रम किंवा जडत्वावर मात करण्यासाठी शक्ती लागते.